चला आपण आता काय बनवणार आहोत? ओट्सचे कबाब. ओट्सचे कबाब. ओट्स. ओके. आपल्याला एक बाउल द्या. बाउल. हो. हा बाउल. त्याच्यामध्ये 1 वाटी ओट्स. 1 वाटी ओट्स. ही शेव खरी आहे का? हो मग. ह्या पोह्याचा चुरा. 1 ते 4 मध्ये मिळाली का तुम्हाला ही? दुपारी 1 ते 4 मध्ये ही शेव मिळाली. तरीच वेगळी लागते जरा. किसलेलं पनीर. किसलेलं पनीर. ओके. हे वाटाण्याचा चुरा हे केले, ग्राइंड केले मिक्सर मध्ये. आता मसाला. मसाले सगळे. हे काय म्हणायचं? गरम मसाला. किती? 1 चमचा बस. तिखट कसं काय लागेल? आलं लसणाची पेस्ट घाला. आता मीठ आणि ब्लॅक पेपर. ओके. आता ते मिक्सरने एकत्र करायचे. हाताने केलं तरी चालेल, ते फार पटापट होईल. थोडं पाणी घाला. कारण का ओट्स सुके असतात ना. ते कणिक जशी मळतो ना तसं ते मळून घ्यायचं. पण तुमचं पेशन्स वाखाणण्यासारखं आहे. शांतपणे तुमचं चाललेलं आहे है ना. आता याची टिक्की हे करून शॅलो फ्राय करायची. अच्छा. आणि ह्याचं काय करायचं? ते सर्व करताना त्याच्यावर. अच्छा, सर्व करताना. तेच म्हटलं हे सगळं वाया जाईल नाही तर. नाही. आणि शेवीचं काय करायचं? ती त्याच्यावर आपण ही सर्व करताना. हा भेळपुरीवाल्याकडे कशी. हा मऊ झाले का बघतो. आपण एक जरा सर्व करताना कसं ते रंगवायचं ते आपण बघूया. आता आपल्याला 1 2 त्याच्यावर थोडा चाट मसाला स्प्रिंकल करा. हा ना. कांदा, टोमॅटो, दही, खजूरची चटणी. समुद्र किनारी उभं असल्यासारखंच वाटतंय मला. आता काय घालायचं? शेव घालायची. शेव. रेडी टू ईट. आणि हे जे काय आहे ते आपण हे घातली ना. आपण नाही घातली. हे कुठे चटणी नाही घातली मी. गोडवा नेहमी आत असतो, पण यावेळी जरा आपण गोडवा वरतून देऊया. मस्त झालं ना. घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओट्सचे कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेव, किसलेलं पनीर, ओट्स, पोह्यांचा चुरा, दही, खजुराची चटणी, उकडून कुस्करलेला वाटाणा, कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, गरम मसाला, मीठ, चाट मसाला आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये ओट्स घेऊन त्यामध्ये पोह्यांचा चुरा, किसलेलं पनीर, उकडून कुस्करलेला वाटाणा, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, काळी मिरी पूड आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे कबाब बनवून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे कबाब शॅलो फ्राय करून एका प्लेट मध्ये काढावेत. त्यावर चाट मसाला, कांदा, टोमॅटो, दही, शेव आणि खजूर चटणी घालून डिश सर्व्ह करावी.